तर VMP लिहितो की एकतर्फी प्रेम माझं एकतर्फी भावना, तू आनंदी माझ्या विना मला तुझ्या विना रावना, आणि जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, एक तुझ्या नकारामुळे मला कुठलाच देव पावना. वा वा वा. तर मग योगायोग असा झाला की तो व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचला. असतं ना की ठीक आहे, आपल्याला एखादी पोरगी आवडते पण तिला आपण नाही आवडत, ज्या अपेक्षा आपण तिच्याकडून ठेवतो त्या कदाचित पूर्ण नाही करू शकत. त्यामध्ये त्यांची काही चूक नसते, आपलीच ते चूक की ठीक आहे मला आवडले. VMP हे माझं नाव आहे. तसं जर माझं पूर्ण नाव विवेक रुपेशा मनोज पाटील आहे, पण आधी माझं नाव विवेक मनोज पाटील होतं. मग त्याचे मी इनिशियल्स घेतले VMP. काय वाटतं बरं, काय आहे प्रेम म्हणजे? सुरुवातीला मलाही भीती वाटत होती, मलाही वाटत होतं कसं होईल, लोकांना आवडेल की नाही आवडणार, मी बोलतोय. पण मी एक गोष्ट ठरवली होती की मी 100 दिवस कंटिन्युअस व्हिडिओ बनवणार. मला ट्रोल झालं तरी चालेल, मला शिव्या घातल्या तरी चालतील. त्या दिवशी एक जण मला बोलला होता, असंच मजाकमध्येच बोलला होता की जे आयुष्य आहे रील्सच्या अगोदरचं, म्हणजे काय खूप कमी वेळात तुम्ही खूप फेमस झालाय, तर काय चेंजिंग झाले आयुष्यामध्ये? आता खरोखर जर तुमच्यात टॅलेंट असलं, तुमच्यातली कला जी असेल ती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकले, तर लोक 100% तुम्हाला सपोर्ट करतात. VMP लिहितो हा शब्द प्रत्येकाने कधी ना कधी या मागच्या काही दिवसामध्ये ऐकलाच असेल. VMP लिहितो म्हणजे काय? VMP नावाचा एक कवी आहे आणि तो कवी एवढ्या कमी कालावधीत खूप प्रसिद्ध झाला आहे आणि तो कवी आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहे. तर त्यांचं सर्वप्रथम मी आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो दादा तुमचं. कसे आहात तुम्ही? एक कवी कसा असला पाहिजे मी तसाच आहे. म्हणजे आजकाल समाजाची परिस्थिती अशी झाली आहे की समाजात असे वातावरण क्रिएट झाले की कवी आहे म्हणजे रिकामटेकडा असेल, पण नक्कीच मी रिकामटेकडा नाही. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तुम्ही एवढा अंदाज लावू शकता की मी खूप खुश आहे. VMP लिहितो कसं का वाटलं असं नाव द्यावं, म्हणजे एवढं युनिक नाव कसं लक्षात आलं हे VMP लिहितो? बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे की VMP हा कवितेचा प्रकार आहे, परंतु ते तसं काही नाही आहे. VMP हे माझं नाव आहे. तसं जर माझं पूर्ण नाव विवेक रुपेशा मनोज पाटील आहे, पण आधी माझं नाव विवेक मनोज पाटील होतं. मग त्याचे मी इनिशियल्स घेतले VMP. आणि VMP काय करतो तर VMP लिहितो. ही संकल्पना मला सुचली मागच्या 99 दिवसापूर्वी आणि तेव्हापासूनच मी ते सुरू केलं. नक्कीच. म्हणजे त्याआधी मी बरेचसे नावं ट्राय केले की VMP म्हणतो, VMP बोलतो, पण मला ती मजा नव्हती येत ते नाव देताना. पण जेव्हा मी तिसरं नाव ऍड केलं की VMP लिहितो, तो जो होता, तो जो बेस मला जाणवला, तेव्हा मला जाणवलं की या शब्दात वजन आहे आणि खरं तर त्या वजनामुळेच आज कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो की तुम्ही आज माझ्याशी संवाद साधताय. सुरुवात कशी झाली? मी 8वी पासून लिहितो. म्हणजे इयत्ता 8वीत असताना असा योग जुळून आला की एक कविता स्पर्धा होती आमच्या शाळेमध्ये, पण मला नव्हतं माहिती की मला लिहिता येतं, मला यमक वगैरे जुळवता येतात. तर मग मी एक सहज भाग घेतला की चला आता लिखाण म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून असं होतं की जर आपल्यासमोर पेपर आला, त्या पेपरात आपण प्रश्न वाचला, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला न माहिती असून सुद्धा जर आपण ते लिहू शकतो तर तो लेखक आहे, असे माझ्या मनात कन्सेप्ट होती, जी की पूर्णपणे चुकीची आहे. पण मग तरी मी त्या कविते स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि निळा शर्ट म्हणून एक कविता लिहिली होती, ती आता मला आठवत नाहीये. पण मी असं यमक जुळवलं की जणू पिंपळाचं पान दिसत होता, निळ्या रंगाचा शर्ट खूप छान दिसत होता. तर मग असं छान पान असं मला कळलं की मला जोडता येतं, काही ना काही शब्दांची तोडफोड करता येते. त्यामुळे मला असं वाटलं की मी कवी झालो की काय, पण तसं काही नव्हतं. मला फक्त ते शब्दांची रचना आणि ते मीटरमध्ये बसवता येतं. तेव्हा मला कळालं. आधी मला असं वाटायचं की हे प्रत्येकालाच जमतं, एवढं सोपं तर आहे, काय करायचंय फक्त जी सामान्य एखादी लाईन असते तिला फक्त शब्द इकडे तिकडे फिरवायचे, हे कोणीही करू शकतं, सहजरित्या हे शक्य होऊ शकतं. पण नंतर मला जाणवलं की हे प्रत्येकाला नाही जमत, याच्यासाठी एक स्किल लागतं किंवा काय म्हणतो आपण गॉड गिफ्ट लागतं जर म्हणायचं झालंच तर. तर मग ते जाणवलं आणि मग कळालं की हा मी कविता करू शकतो. मी म्हणजे
कविता तर नाही, बट मी ती शब्दांची रचना त्या पद्धतीने करू शकतो की ज्याला आपण कविता म्हणतो. सो मग तिथून माझी सुरुवात झाली इयत्ता 8वीत असताना. मग मी हळूहळू लिहिण्याला जास्त सुरुवात केली. पण मग मी ते प्रेझेंट करायला घाबरत होतो की मी कोणासमोर मांडू, लोक हसतील माझ्यावर. मग मी 2-4 मित्र जमा करायचो, त्यांना ऐकवायचो. मग त्यांना शेर ऐकवायचो, कधी कधी चारोळ्या ऐकवायचो, कधी कधी पूर्ण कविता ऐकवायचो. त्यांना आवडायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघून ते मला आवडायचं. तर मग तिथून जी माझी सुरुवात झाली, मग मध्यंतरीच्या काळात मी जास्त लक्ष देत नव्हतो. मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तर मग कॉलेजमध्ये आपल्या वयाचे भरपूर लोक असतात ज्यांना असल्या गोष्टी आवडतात. म्हणजे जिथं प्रेमभंगीपासून तर रिलेशनशिपवाल्यांपासून तर सिंगल तिघ प्रजातीचे लोक आपल्याला बघायला मिळतात. तर मग तिथे सुरुवात झाली की इथे आपलं काहीतरी ठाव लागू शकतो की आपल्याला जे येतं ते आपण इथे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. मग कॉलेजमध्ये असताना स्टेज मिळालं, मग तिथे कॉन्फिडन्स वाढला. तर मग तिथून अजून जास्त कॉन्फिडन्स वाढल्यामुळे मी अजून जास्त लोकांसमोर ती गोष्ट प्रेझेंट करू शकतो, माझं लिखाण प्रेझेंट करू शकलो. आणि मग जेव्हा एखादी कवी किंवा कुठलाही कलाकार असू द्या, तो एखादी गोष्ट प्रेझेंट करतो आणि त्याला जर रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उत्पन्न झालं किंवा दोघं हातांना जोडून टाळीचा आवाज जर आपल्याला ऐकू आला, तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे त्या कलाकाराला असं वाटतं की त्यांनी जे केली कृती ती सार्थक झाली आहे, त्याला आशीर्वाद भेटलाय. तर मग तेव्हा जो त्या टाळीच्या थापामुळे जो हृदयाच्या ठोक्याला मिळणारा आनंद आहे, तर त्या आनंदाच्या जोरावर कुठलाही कलाकार काम करत असतो. तर मग तो आनंद मिळाला आणि अजून जास्त प्रेरणा मिळाली आणि अजून असं वाटलं की आपण लिहावं, आपण ते लिहिलेलं मांडावं, बोलावं. तिथून जो सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग मी मध्यंतरीच्या काळात लिहत होतो पण ते प्रेझेंट नव्हतो करत. मग मित्रांनी मला फोर्स केलं की लिही आणि ते इंस्टाग्रामवर अपलोड कर, कारण इंस्टाग्रामवर शायरी मराठीमध्ये खूप कमी लोक करतात. चारोळ्या असू द्या किंवा कविता वगैरे खूप कमी लोक करतात. पण मी सिरियस नव्हतो घेत त्यांना, कारण मी स्वतः असं नाही बोलायला पाहिजे, पण मी इंस्टाग्रामवर अपलोड करणाऱ्यांची मी मजा घ्यायचो, व्हिडिओ बनवणाऱ्यांची, की यार काय हे असं तसं हे ते. पण नंतर म्हणजे कदाचित मी चुकीचाच आहे त्या बाबतीत, असं नाही करायला पाहिजे. पण मग मी एक शेगावला गजानन महाराजांचं मंदिर आहे, माझी त्यांच्यावर खूप जास्त श्रद्धा आहे. मग असंच मी त्यांचा फोटो बघत होतो, मोबाईलवरच फोटो बघत होतो आणि योगायोग असा की मी तो फोटो सुद्धा रीलमध्येच बघत होतो, इंस्टाग्रामवरच बघत होतो. तर मग तिथेच माझं असं झालं की देवा, मला ओळखच नाही काही, मी काय बोलणार आहे, मला काय येतं, मी काय मांडू जगासमोर. मला लिहिता येतं, मला बोलता येतं, माझा आवाज बऱ्याच लोकांना आवडतो, पण मग मला त्या पद्धतीने कोणी ओळखत नाही, माझी विशिष्ट आयडेंटिटी नाहीये ना. तर मग हा विचार आला मला 22 नोव्हेंबर 2025 रोजी. आणि 23 नोव्हेंबर 2025च्या रात्री माझ्या मनात असा विचार आला, किंबहुना तो कोणीतरी टाकला, गजानन माऊलींनीच टाकला असेल, की उद्या रील बनव. रील म्हणजे तुझी जी कविता आहे त्याचा व्हिडिओ बनव आणि तो अपलोड कर. असंच रॅन्डम एक विचार आला. पहिली रील. मग मी ती पहिली रील माझी डायरी ओपन केली, त्याच्यात बघितलं मी काय लिहिलेलं आहे. मग एखादी उचललं की मला हे आवडतं. नेक्स्ट डेला मी गेलो आणि मित्रांना सांगितलं की चला आपल्याला व्हिडिओ बनवायचा. 2-3 पोरं जमवले, आधी व्हिडिओ बनवला आणि ती कविता बोललो. सुरुवातीला खूप प्रॉब्लेम आले. आधी नाव तर माझं ठरलेलंच होतं, VMP लिहितो म्हणून, तेच बोलायचं आपल्याला, सुरुवात तीच करायची, तर VMP लिहितो. तर मग तिथून पहिले पोरं जमवले, त्यांना जमवणं पण खूप कठीण काम होतं, कारण सुरुवातीला कोणी आपल्याला सपोर्ट नाही करत. पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला चहा पाचतो म्हणून, आणि मग सगळेजण ॲग्री झाले. आणि ॲग्री झाल्यावर मग त्यांना बसवलं, एक जणाला माझ्या फोनमध्ये शूट करायला लावलं. तेव्हा माझ्याकडे माईक पण होता, म्हणजे आता पण माईक नाहीच आहे. तर तिथे मग शूट केलं, त्यांना चहा पाजावी लागली मला. आणि पहिलाच व्हिडिओ माझा जवळपास 40,000 व्ह्यूज गेले. अरे वा. पहिल्या व्ह्यूजवर. तिथे मी बळजबरीने त्यांना माझ्या पेजला फॉलो करायला लावलं होतं, तो भाग वेगळा. स्टोरीला पण टाकायला लावलं होतं, पण तरी 40,000 व्ह्यूज पहिल्या व्हिडिओला जाणं म्हणजे खूप गोष्ट आहे, माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आताची परिस्थिती आहे अशी होती, म्हणजे त्या दिवशी एक जण मला बोलला होता, असंच मजाकमध्येच बोलला होता की हा व्हिडिओ मिलियनमध्ये जायला पाहिजे म्हणे. अच्छा. मी हसलो त्याच्यावर, म्हटलं पहिलाच व्हिडिओ येड्या, असं थोडी होतं म्हटलं.
पण मग आज त्या व्हिडिओवर 1 मिलियनच्या वरती व्ह्यूज आहेत. म्हणजे नकळत बोललेली गोष्ट ही खरी होऊ शकते, हे मला आता जाणीव झाली या गोष्टीची. मग तिथून जो मी सुरुवात केली, तर मी गजानन महाराजांवर पहिला व्हिडिओ गेला, तो माझा पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. मंदिरामधला मंदिरामधला पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. मग त्याच्यानंतर जो सुरुवात झाली, तर आज माझे 99 दिवसात जवळपास 4.5 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. आणि बऱ्याच वेळा मला म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सपोर्ट भेटलाय, इनडायरेक्टली सपोर्ट भेटलाय. कोणी केला ते नाही माहिती, इनडायरेक्टली सपोर्ट भेटलाय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला व्हिडिओ बनवण्यात खूप जास्त प्रॉब्लेम आले. प्रॉब्लेम अशी की मला तिथं बनवताच येत नव्हता व्हिडिओ. म्हणजे नॉईस असू द्या किंवा गाड्यांचा आवाज असू द्या किंवा कोणीच मध्ये डिस्टर्ब करत असू द्या, असे प्रॉब्लेम आले. पण मग जेव्हा मी तोच व्हिडिओ नंतर दुसऱ्या ठिकाणी बनवला, तो खूप सुंदर झाला. म्हणजे याचा अर्थ मी असा घेतला की कोणाची तरी इच्छा होती, मे बी त्या परमपिता परमेश्वराची इच्छा होती की मी तो व्हिडिओ तिथे नाही बनवावा. तर मग तो ज्या लोकेशनवर बनवायला पाहिजे तो तिथेच झाला. आता असाच एक प्रसंग सांगतो मी की आता शिवजयंतीला मला व्हिडिओ बनवायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांवर. पण मग आता सगळेच लोक शिवजयंती मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करतात. पण मला असं वाटत होतं, माझ्या मनात ती ओळ चालतच होती की शिवजयंती किंवा शिवरायांचा जन्म मराठी माणसाच्या मनात व्हायला पाहिजे. तर मग मी त्यासाठी लोकेशन शोधत होतो कुठे बनवावं. तर आमच्या इथे शिवतीर्थ आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर मग तिथे बनवावा म्हटलं, पण मग तिथे खूप गर्दी होती, तिथे बनवणं शक्य नव्हतं. तर मग आमच्या इथे एक असंच तलावासारखं आहे, तर मग तिथे जाऊन बनवावं म्हटलं. मला हवं होतं की बॅकग्राऊंडला फक्त असं पाण्यासारखं काहीतरी पाहिजे, निसर्गरम्य परिसर पाहिजे. तर आम्ही तिथे गेलो आणि योगायोग असा झाला, मला तिथे एक थार गाडी असते ती दिसली आणि त्या थारवर एक भगव्या रंगाचा झेंडा लागलेला होता आणि त्याच्या पुढचा काच असतो, त्याच्यावर छत्रपती शिवरायांचा आणि आपल्या शंभूराजेंचा फोटो होता. म्हणजे एवढा योगायोग जुळून आला. तर मग तिथेच मी म्हटलं, खरं आपलं जर इंटेन्शन चांगलं असलं व्हिडिओ बनवण्यामागचं, तर कुठून ना कुठून आपल्याला नक्कीच सपोर्ट मिळतो. तुमच्यासारखे बरेच जे कलाकार आहेत, पण ते आणखी पण नको बाबा कुणासमोर लोक काय म्हणतील प्रेझेंट केलं तर, भरपूर कलाकार आहेत, त्याच्यासाठी काय सांगाल मग तुम्ही? मी त्यांना एवढंच सांगेल की भीती ही म्हणजे खूप मोठी शत्रू आहे माणसाची. आणि कलाकाराने ज्या दिवशी भीती धरली त्या दिवशी कलाकार संपला असं मला वाटतं. कारण कलाकारासाठी भीती असणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण कला तेव्हाच बाहेर येणार आहे जेव्हा भीती संपणार आहे. आणि भीती ही थोड्या दिवसापुरती असते. एकदाची ती भीती गेली तर ती आयुष्यभर तुम्हाला कधीच त्रास नाही देणार. असं सुरुवातीला मलाही भीती वाटत होती, मलाही वाटत होतं कसं होईल, लोकांना आवडेल की नाही आवडणार, मी बोलतोय. पण मी एक गोष्ट ठरवली होती की मी 100 दिवस कंटिन्युअस व्हिडिओ बनवणार. मला ट्रोल झालं तरी चालेल, मला शिव्या घातल्या तरी चालतील, मला म्हणजे माझे पुतळे जाळले तरी चालतील, पण मी 100 दिवस 100 व्हिडिओ बनवणार. आणि माझा इंटेंट चांगला होता, त्यामुळे मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. आणि आज जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. आणि कलाकारासाठी तर मला त्यांना एवढीच ॲडवाईस असेल की तुम्ही प्रेझेंट करा, बिंदास प्रेझेंट करा, जे तुम्हाला येतं ते प्रेझेंट करा. बिकॉज कॉन्स्टिट्यूशनने, संविधानाने आपल्याला सगळ्यांना आपल्या मनातल्या गोष्टी प्रेझेंट करायचा अधिकार दिलेलाच आहे आर्टिकल 19 नुसार. तर त्यामुळे आपण त्या बंधनातनं बांधले जाता. आपल्याला जो अधिकार आहे त्याचा फायदा करून घ्यायचा, आपल्याला जे येतं ते लोकांना दाखवायचं. कारण आता बऱ्याच ठिकाणी असं झालंय की जे लोकांकडे नाहीये किंवा जे लोकांना येत नाही तेही लोक दाखवतात. बरोबर. तर मग आपल्याला जे येतं ते दाखवायला तर काहीच हरकत नाही. मग त्या गोष्टीचा फ्लेक्स करणं हे खूप महत्वाचं आहे. नको त्या गोष्टींचा फ्लेक्स करण्यापेक्षा या गोष्टींचा फ्लेक्स केला गेलेला बरा, आणि त्याचा नक्कीच उपयोग होतो. नक्कीच उपयोग होतो. आणि आता प्लॅटफॉर्म पण त्या पद्धतीचे आलेत ना, पूर्वी नव्हते तेवढे. नाही. आणि आता खरोखर जर तुमच्यात टॅलेंट असलं किंवा खरोखर जर तुम्ही लोकांना आवडेल त्या गोष्टी बनवू शकले किंवा तुम्ही तुमच्यातली कला जी असेल ती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकले, तर लोक 100% तुम्हाला सपोर्ट करतात. महाराष्ट्रातली जनता जी आहे ती खूप सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की कुठल्या गोष्टी चांगल्या आहे, कुठल्या गोष्टी वाईट आहे. मग जर ते चांगलं कोणी करत असले ना, तर त्यांना जनता नक्कीच सपोर्ट करते, ऑडियन्स नक्कीच सपोर्ट करते. आणि जर कुणी वाईट करत असेल तर 100% त्यांना ट्रोल होतं, जे की आपण आजकालच्या रील्समध्ये वगैरे बघू शकतो. सो मग
आपल्याला ही भीती नाही ठेवायची सुरुवातीला की लोकांना आवडेल की नाही आवडणार. आवडेल की नाही आवडणार तो त्यांचा प्रश्न आहे. जर आपण सुरुवातच नाही केली तर आपण शून्यच आहोत. आणि जर आपण सुरुवात केली तर ऍटलिस्ट आपल्याला एवढं तरी समजेल की मी चुकतो कुठे, मला अजून काय करायची गरज आहे. पण एक कलाकार म्हटल्यानंतर त्याला ऑडियन्स आहेच, आणि जो खरंच हाडाचा कलाकार म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये कला आहेच, दाखवायची नाही तर रियालिटीमध्ये कला आहे, तो नक्की पुढे जातो असं वाटतं का? हो, आता माझ्या अनुभवावरनं तरी मला हेच वाटतं की जर तुमच्याकडे कला असेल आणि ती कला प्रेझेंट करायची सुद्धा कला असेल तर मग तुम्हाला नक्कीच पुढे यश मिळेल या क्षेत्रामध्ये. कारण हे क्षेत्र सर्वांसाठी आहे. या क्षेत्राची कोणी मालकी हक्क कोणी गाजवू शकत नाही. त्यामुळे जो कोणी कलाकार आहे त्यांनी नक्कीच त्याची कला प्रेझेंट करावी आणि त्याची ऑडियन्स नक्कीच क्रिएट होते. कारण आपल्याला असं वाटतं, आपल्याला हा गैरसमज असतो की मी हे करतो पण मला बघणारे असतील तरी कोण. पण तुम्हाला बघणारे म्हणजे 150 कोटी लोकांचे 300 कोटी डोळे आहेत, ते डोळे तुम्हाला बघतील. आणि काही काही वेळेला असं होतं की बऱ्याच लोकांना आपण जे बनवतो ते नाही आवडत. पण मग त्या काही काही लोकांसाठी आपण बऱ्याच लोकांना डावलून चालत नाही. त्यामुळे ते बनवावं, प्रेझेंट करावं. असं म्हणतात की जेव्हा कवी एक निर्माण होतो तेव्हा एकतर तो त्याचं काहीतरी प्रेम तुटलेलं असतं, हृदय तुटलेलं असतं. जसं लोक म्हणतात की हृदय तुटल्यानंतर एक जी भावना येते तो कवी बनतो. खरं आहे काही? खरं तर मला असं वाटतं की हे म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत खरं नाही होऊ शकत. ज्यांचं हृदय तुटलेलं असतं किंवा ज्यांना प्रेम मिळत नाही ते लोक कवी होतात. पण असं नसतं, प्रत्येक वेळी हे गरजेचं नसतं. कारण एका व्यक्तीच्या आयुष्यात बरेचसे त्याचे मित्रमैत्रिणी असतात, बरेचसे नातलग असतात किंवा बऱ्याचशा लोकांच्या सानिध्यात तो वावरत असतो, राहत असतो. तर त्यांच्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात पण अशा घटना घडतात. तर मग त्या घटना बघून सुद्धा आपल्याला ती ठेच पोहोचलेली असते की अरे याच्यासोबत असं असं झालं होतं. मग आपल्या मनात कुठे ना कुठे तो भाव तयार होतो की ज्या व्यक्तीने त्याच्यासोबत तसं केलंय तर माझ्यासोबतही तसंच होईल. सो मग त्या भावाने सुद्धा कविता आपल्या मनात रुजू शकते. हे असं असतं. आता माझं असं आहे की म्हणजे मला खूप कमी वेळा एकतर्फी प्रेम वगैरे असं काही झालेलं आहे, पण बऱ्याच लोकांना होतं, असतंच म्हणजे ते. तर त्यावरच मला एक मित्र आला आणि मला त्याची स्टोरी माहिती होती. काय झालं होतं नक्की? म्हणजे एकतर्फी प्रेम कसं झालं होतं नक्की? माझ्या बाबतीत का? माझ्या बाबतीत मला म्हणजे असतं ना की ठीक आहे आपल्याला एखादी पोरगी आवडते पण तिला आपण नाही आवडत किंवा ज्या अपेक्षा आपण तिच्याकडून ठेवतो त्या कदाचित पूर्ण नाही करू शकत ती. त्यामध्ये त्यांची काही चूक नसते, त्यामध्ये आपलीच हे असते चूक की ठीक आहे मला आवडली. आता पश्चाताप वाटत असेल ना तिला? ते आता तिच्या माहिती. तर मग त्यावरूनच एक होतं, माझा मित्र आला मला आणि तो मला बोलला की माझं एकतर्फी प्रेम आहे, मी खूप ठिकाणी म्हणजे मागितलं तिला, देवाकडे मागितलं पण ती माझी झालीच नाही. तर मग माझ्यासाठी काहीतरी लिही, माझ्या भावना व्यक्त कर तुझ्या शब्दात आणि व्हिडिओ तिच्यापर्यंत जायला पाहिजे. तर मग मी त्याला व्हिडिओमध्ये घेतलं आणि म्हटलो की तर VMP लिहितो की एकतर्फी प्रेम माझं एकतर्फी भावना, तू आनंदी माझ्या विना मला तुझ्या विना रावना, आणि जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, एक तुझ्या नकारामुळे मला कुठलाच देव पावना. तर मग योगायोग असा झाला की तो व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याला तिचा मेसेज आला आणि ती बोलली खरं सांग म्हणे हे त्याला तू लिहायला लावलंस ना म्हणे. सो मग अशा घटना घडतात. आजही मला खूप सारे DMs येतात की दादा माझ्यासोबत असं असं झालंय, तो मला सोडून गेला किंवा ती मला सोडून गेली, तिने माझ्यासोबत असं असं केलं, त्याने माझ्यासोबत असं असं केलं. मी आता त्याला काही करू तर नाही शकत, कारण ती एक म्हण आहे की अगर तुमने गुलाब चुना है तो कांटों का भी सामना करना पडेगा. तो तशीच काहीतरी परिस्थिती असते. बिकॉज आपले करंट सिनारिओमध्ये म्हणजे जेनझी प्रेमामध्ये प्रेमाची व्याख्या खूप बदललेली आहे. भरपूर टर्मिनॉलॉजीज ॲड झालेल्या आहेत. बेंचिंग, सिच्युएशनशिप, काय काय असतं जे तुम्हाला डिक्शनरीमध्ये पण नाही पाहायला भेटणार तसे शब्द आजकाल मार्केटमध्ये फिरत आहेत. बरोबर. सो मग त्यामध्ये कुठेतरी प्रेम शोधणं ही
समुद्रात मोती शोधण्यासारखी गोष्ट झालेली आहे आजकाल, मला तरी असं वाटतं. प्रेमाचा विषय निघाला तर काय वाटतं बरं, काय आहे प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे कॉम्प्लिकेटेडली सिम्पल फिलिंग. आता ह्याचा अर्थ काय होतो हे मला पण नाही माहिती. म्हणजे तो अनुभव आहे. जसं आपण म्हणतो ना की देव आहे का, तर देव अनुभवाची गोष्ट आहे. तर तसंच प्रेम अनुभवाची गोष्ट आहे. ज्यांना होतं त्यांना असं वाटतं प्रेम आहे, ज्यांना नाही होत ते म्हणतात प्रेम बिम सगळं अंधश्रद्धा आहे. आपलं प्रेम चांगलं मग जे मिळतं ते का जे अपूर्ण राहतं ते? आता त्याचेही म्हणजे फायदे आणि तोटे आहेत. हम्म. आपण असं म्हणतो की प्रेम ज्याला मिळतं तो सदैव खुश असतो, तर असं पण नाहीये. आणि ज्याला मिळत नाही तर तो त्याचं मोटिवेशन करून खूप काही गोष्टी अचीव पण करू शकतो. सो मग ते डिपेंड करतं की कोणाला मिळतंय आणि कोणाला नाही मिळत. पण भरपूर लोक असे असतात या ज्यांना मिळत नाही आणि ते तरसतात त्या गोष्टीसाठी. नंतर ते कवी होतात. असं नाहीये. म्हणजे खरं तर कवी हा मला असं वाटतं की जगातला सगळ्यात रोमॅन्टिक प्राणी असू शकतो. कारण ज्या पद्धतीने तो फिलिंग्स व्यक्त करू शकतो त्या पद्धतीने फिलिंग्स कदाचितच कोणी करू शकत असेल. बरोबर. कारण प्रियसीला चंद्रताऱ्यांची उपमा देणे म्हणजे एवढा मोठा कॉन्फिडन्स जर त्या व्यक्तीमध्ये आहे तर मग तो काहीही करू शकतो, कोणालाही कुठेही कशाही शब्दांच्या तलवारीने घायाळ करू शकतो. असं कधी झालंय का एखाद्या मुलीला प्रपोज करायचं आहे, पण काय होतंय आपण कवी आहे, आपण तिला जर कविता ऐकवली तरी असं वाटतं तिला लिहिले असं कधी झालंय का? म्हणजे हा बोलत असतो, सांगत असतो, लिहित असतो. असं म्हणजे एकदा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये असताना माझ्यासोबत झालं होतं. मी अँकरिंग करत होतो कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आणि ते फिश पॉन्ड असतं की आपल्याला कोणीतरी चीट आणून देतं आणि आपण ते प्रेझेंट करायचं असतं की ही शायरी हिच्यासाठी आहे. तर मग मी ते समोरच्या व्यक्तीला डेडिकेट केलं, पण मग तिला असं वाटलं की हा मनाने म्हणतोय, याला कोणीतरी दिलंय किंवा हे स्वतः याने लिहिलेलं आहे आणि हा प्रेझेंट करतोय फक्त जस्ट माझं नाव घेऊन. तर मग ते तिला कळालंच नाही. सो मग नाही कळालं तर नाहीच कळालं. मग म्हणजे ते असं होतं की गुलाब को गुलाब ना कहे तो क्या कहे, तू जो करीब है मेरे इसे ख्वाब ना कहे तो क्या कहे. गुलाब को गुलाब ना कहे तो क्या कहे, तू जो करीब है मेरे इसे ख्वाब ना कहे तो क्या कहे. तेरी बातें तेरी आंखें तेरी हंसी तेरी झुमके सब अलग महकते हैं. तेरी बातें तेरी आंखें तेरी हंसी तेरी झुमके सब अलग महकते हैं. तुझे फूलों का बाग ना कहे तो क्या कहे. वा 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 वा. असं पण होत असेल ना, एकीसाठी बोलला आणि दुसरीच increase झाली. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्यामुळे पण मग मी नंतर तेवढं एक्सप्लेनेशन देऊन टाकायचो की नाही तुझ्यासाठी नव्हतं. अच्छा. जे आयुष्य आहे रील्सच्या अगोदरचं, म्हणजे काय खूप कमी वेळात तुम्ही खूप फेमस झालाय, तर काय चेंजिंग झालेत आयुष्यामध्ये? आयुष्यामध्ये म्हणजे ही जी फिलिंग असते ना की अरे मी याला कुठेतरी बघितलंय, अरे हा व्हिडिओ बनवतो, अरे हा खूप सुंदर लिहितो, अरे याचा आवाज खूप छान आहे. तर मग ते जे आपण जे करतोय किंवा आपण जे मांडतोय लोकांसमोर त्याला कुठेतरी रिकग्निशन जेव्हा मिळतं ना, तर तो कुठेतरी ना त्या कलाकाराचा विजय असतो. कारण ॲट दी एंड कलाकाराला काय पाहिजे, कलाकाराला लोक पाहिजे जे त्याला ऐकतील, त्याच्याबद्दल चर्चा करतील, त्याचं कौतुक करतील. ॲट दी एंड कलाकार हा कौतुकाचा भुकेला असतो असं मला वाटतं पर्सनली, हे माझं मत आहे. तर मग ते जेव्हा दिसतं, ती जी चमक जेव्हा लोकांच्या डोळ्यात दिसते की अरे याला कुठेतरी बघितलंय, याला म्हणजे अरे हा भारी करतो. आणि असे लोक असतात ज्यांना आपण कधी आयुष्यात भेटलेलो पण नाही, ज्यांना कधी बघितलेलं पण नाहीये. म्हणजे मी राहायला कुठेही असलो आणि मला म्हणजे विदर्भातून कोणीतरी सांगते दादा तुम्ही खूप सुंदर लिहिता, मला कोणीतरी मराठवाड्यातून जालन्याहून सांगते की दादा तू खूप सुंदर लिहितोस, कोल्हापूरवरून कोणी सांगते की शेवट रे मित्रा, कोकणातून कोणी म्हणते की काय केवढं सुंदर लिहिलंयस. मग ती जी फिलिंग असते ना ती आपण शब्दात मांडू नाही शकत. बरोबर. कवी जरी असला तरी तो शब्दात मांडू नाही शकत. सो मग तुम्हीच विचार करू शकता की तो किती सुंदर भाव असेल. आणि
आता माझ्यासोबत एक प्रसंग असा झाला की मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका दुर्गम भागात गेलो होतो, जिथं जायला रस्ता पण नव्हता, डोंगराळ भागात होता. तर मग तिथे वाड्या वाड्या असतात, मग तिथे नेटवर्क पण नव्हतं माझ्या फोनला. मग तिथे एक बौद्ध वाडी होती आणि तिथे एक लहानसा पोरगा आला. मी तिथे काही कामानिमित्त गेलो होतो, NGOचं काम होतं एका. तर मग तिथे एक लहान पोरगा आला आणि तो माझ्याकडे बघून म्हटला, तू VMP ना म्हणे. आता मी कानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावावरून येतो आणि मला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक छोट्याशा बौद्धवाडीतील एक छोटासा पोरगा माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतोय, तू VMPs ना म्हणे. तर तिथे जो भाव माझ्या मनात आला की हा आवाज आता खूप दूरपर्यंत पोहोचतोय, म्हणजे इथपर्यंत जर माझा आवाज पोहोचतोय तर आता खरंच मी काही ना काहीतरी अचीव करतोय हळूहळू आयुष्यात, असं मला वाटायला लागलं. आणि तिथून जे वाटलं की हा आता VMP हे फक्त नाव नाही, तर एक इन्स्टावर माझ्या ज्या कमेंट्स येतात ते खऱ्या ठरताना मला दिसल्या की ही एक फिलिंग आहे, किंवा दादा तू खरोखर खूप सुंदर लिहितो. तिथे मला ती जाणीव झाली पहिल्यांदा की अरे बापरे, जर इथपर्यंत माझा पोहोचतोय, इथपर्यंत जर माझं कौतुक होतं, इथपर्यंत मला रेकग्निशन मिळतंय, तर मग खरंच लोकांना कदर आहे टॅलेंटची, किंवा जे लिहितात किंवा जे प्रेझेंट करतात त्यांची कदर आहेत खरंच लोकांना, असं वाटायला लागलं मला. आणि इथे आपण अजून खूप गोष्टी अचीव करू शकतो असं हे वाटलं. असं वाटतंय का इंस्टाग्रामवरती किंवा प्रेझेंट करायला आपण उशीर केलाय? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते, त्यामुळे आधी केलं असतं ते नाही चाललं असतं, हे आपण हे नाही करू. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ ठरलेली असते. आधी जर मी केलं असतं आणि ते नसतं चाललं तर मग कदाचित मी डिमोटिवेट झालो असतो आणि मी एक क्षेत्र सोडलं असतं. पण आता हे केलं आणि हे चाललं, त्यामुळे आपण हा प्रश्न विचारत आहे की आपण उशीर नाही का केला. सो मग मला असं वाटतं की हे डिपेंड करतं. ते मला आत्ता माझ्या नशिबात होतं, त्यामुळे मला देवाने आत्ता दिलं. तेव्हा राहिलं असतं तर तेव्हा दिलं असतं. पण कदाचित मला असं वाटतं की तेव्हा मी तेवढा परिपक्व नसावा कदाचित, त्यामुळे माझी कदाचित तेव्हा सुरुवात नाही झाली. मी आता असं वाटलं असेल की हा अभी घोडा पक्का हो गया है, अभी इसको रेस में उतारना पडेगा, त्यामुळे ते आता मला दिलं कदाचित. VMP हिंदीमध्ये लिहिणार का काही दिवसाने? आता खरं तर माझी मराठी भाषाच एवढी समृद्ध आहे, एवढा व्याप आहे की हाच समुद्र पूर्णपणे आपण ताब्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे तिथे पाहण्यापेक्षा आपली एवढी गोड भाषा आहे. जसं की मी आता आळंदीमध्ये, त्यामुळे असं वाटतं की यार आपलं जे एवढं सुंदर वैभव आहे आपल्याकडे, एवढी सुंदर आहे भाषा आपली. म्हणजे आपण जर कानदेशात गेलो तर मनी आहिराणी वैजास, जर आपण विदर्भात गेलो तर काळुंबे पोट्ट्या काय करून राहिला बे वराडे होऊन जाते. आपण जर मराठवाड्यात गेलो तर त्यांचा वेगळा लहेजा असतो, जेवला लाव काय. आणि जर आपण इकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर त्यांची अजून रांगडी भाषा होऊन जाते, मर्दा काय रे काय करायलास, तसं होतं. कोकणात गेलो तर मालवणी वेगळी होऊन जाते. म्हणजे तिथे असं म्हणतात की, म्हणजे जर आपण कोकणात गेलो तर तिथे पण आगरी कोळी भाषा असते की मोकला मोकला भात, मावऱ्या गे मावऱ्या, असं प्रत्येकाचा मालवणी वेगळी भाषा आहे. अशी वेगवेगळी म्हणजे वेगवेगळ्या लहिजा आहेत. आता आमच्याच इथे जर आपण पाहिलं तर गुजरी भाषा वेगळी आहे, तावडी भाषा वेगळी आहे, भिलाव भाषा वेगळी आहे. अशा बऱ्याचशा भाषा आहेत आपल्या महाराष्ट्रातच. मग त्यांचा उपयोग करूनच आपण खूप सुंदर सुंदर रचना तयार करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मला तरी असं नाही वाटत की मी हिंदीकडे लवकर वळेल, आणि वळलो तरी कदाचित त्याला खूप उशीर लागेल असं मला वाटतं.